ज्याने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्याने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते राजे शिव छत्रपती, आणि ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं ते धर्मवीर संभाजीराजे. यांच्या पदस्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे. कारण सईबाईंचा मृत्यू अफजल खान वधाच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी झाला होता. संभाजीराजे 1.5 वर्षाचे होते. जिजामाता संभाजीराजांना घेऊन इथे राहिल्या. म्हणजे संभाजीराजांचं बालपण ह्या जागेवर झालेलं आहे. नंतर अफजल खान आल्यानंतर जिजामातांना आणि संभाजीराजांना राजगडला पाठवलं. तर हा राजवाडा, इथे राजवाडा होता राजांचा. हा राजवाडा इंग्रजांनी 1818ला पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यानंतर प्रतापगडला राजांची आठवण असलीच पाहिजे, स्मारक असलंच पाहिजे. त्यासाठी मुंबईला विलेपार्ले येथे रामचंद्र पांडुरंग कामत राहत होते. आरपी कामताने हा पुतळा कामताने हा पुतळा मुंबईला बनवला. पंचधातूचा 5 धातू आहे त्याच्यामध्ये. याचं वजन आहे 4,500 किलो, म्हणजे 4.5 टन. हा भरीव नाही आहे, पोकळ आहे, तरी 4,500 किलो वजन आहे. पण हे जे भाग आहेत ना हाताचा पायाचा, असे सुटे 17 भाग इथं आणले. त्याला असेंबल केला, वेल्डिंगने जोडला. नंतर मोठमोठ्या रशा लावत पुतळ्याला वर चढवले. घोडीच्या पायापासून तलवारच्या टोकेपर्यंत याची उंची आहे 16 फूट. आणि तो काळा चौतर आहे. काळा चौतऱ्यापासून तलवारच्या टोकेपर्यंत 36 फूट, म्हणजे चौतरा 20 फुटाचा आणि पुतळा 16 फुटाचा आहे. त्याचं उद्घाटन 30 नोव्हेंबर 1957 भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. नेहरू का आले? नेहरूंचं शिक्षण परदेशामध्ये झालं होतं. आणि परदेशामध्ये आपल्या राजांना लुटेरे म्हणतात, कारण शिवाजीराजांनी सुरत 7 वेळा लुटली होती. नेहरूंचं एक पुस्तक प्रसिद्ध होतं, डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी वाक्य टाकलं होतं की शिवाजीराजे लुटेरे होते. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम जनता नेहरूंवर नाराज होती, खवळली होती. बघा, त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली नव्हती. मुंबई आणि हे गुजरात राज्य एकच होतं, संयुक्त राज्य होतं, महाराष्ट्र होता. त्यावेळेला आपलं हे यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाणांनी नेहरूंना सुचवलं प्रतापगड असं ठिकाण आहे की तिथे तुम्हाला जाहीर माफी मागता येईल. नेहरू इथं आले, जाहीर माफी मागितली. तमाम लोक उपस्थित होते. तमाम लोकांसमोर त्यांनी जाहीर माफी मागितली आणि सांगितलं की राजांबद्दल माझ्या मनात नितांत प्रेम आहे, आदर आहे. मला जे शिकवलं ते चुकीचं माझ्याकडून लिहिलं गेलं. मग माफी मागितली आणि ते वाक्य त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडियातून काढून टाकलं. म्हणून नेहरू इथं आले आणि त्याचं उद्घाटन केलं. तर बघा, हा पुतळ्यावर 2 पत्रांचा उल्लेख आहे. एक पत्र राजाने मोगल अधिकाऱ्याला दिलं होतं. ते त्या मोगल अधिकाऱ्याला म्हणतात, माझ्या मायभूमीचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य होय. त्या भूमीवर आक्रमण करू पाहणारा तो कोणी असो कधी यशस्वी झाला नाही. दुसरं पत्र आहे पोर्तुगीज